नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती 2024 संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। ग्रामसेवक, आरोग्यसेवक लेखी परीक्षा संदर्भात पेसा भरती संदर्भातही आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट आणि जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। अपडेट पाहण्यापूर्वी जिल्हा परिषद भरतीसाठी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर खरेदी करा। या पुस्तकाचा खूप उपयोग होणार आहे तुम्हाला। लेखीसाठी स्पेशल IBPSच्या पॅटर्नवर बदलत्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे। आरोग्यसेवक या पदासाठी आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक नोट्स या नावाने असणारं IBPS पॅटर्नवर बनवण्यात आलेलं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं पुस्तक, तसेच आरोग्यसेविका या पदासाठी आरोग्यसेविका महिला तांत्रिक नोट्स 1200 प्रश्नांची तयारी तुमची या पुस्तकाच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे। आणि ग्रामसेवक भरतीसाठी ग्रामसेवक 101 प्रश्नपत्रिका संच 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या प्रश्नपत्रिकाचा समावेश या पुस्तकात आहे। या प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर नक्कीच जो पेपर असणार आहे तो सोपा जाणार आहे। पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर पेपरचा स्वरूप, पेपरचा पॅटर्न समजण्यास मदत होते आणि त्यामुळे पेपर जो आहे तो सोपा जातो। तर हे पुस्तक खरेदी करून अभ्यास सुरू करा। संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर ही पुस्तकं अवेलेबल आहेत। तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon आणि फ्लिपकार्टवरती देखील ही पुस्तकं अवेलेबल आहेत। घरबसल्या देखील तुम्ही ही मागवू शकता। तर झडपीच्या ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत, ग्रामसेवक, आरोग्यसेवक 40%, 50%, आरोग्य परिचारिका नॉन पेसाच्या परीक्षा झालेल्या आहेत, पेसाच्या राहिलेल्या आहेत। तर या परीक्षा नेमक्या कधी होणार की नाही, परीक्षा ज्याप्रमाणे 2019 मध्ये झडपीची एक्झाम रद्द करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे यावर्षीची भरती देखील रद्द करण्यात येईल। म्हणजे ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्या रद्द करण्यात येतील का, कारण खूप जास्त कालावधी झालेला आहे। तारीख आणि पुढची तारीख प्रत्येक वेळेस या परीक्षेसाठी मिळत आहे। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे। परंतु जिल्हा परिषदेच्या ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत या संदर्भात एक महत्त्वाची न्यूजपेपरला आलेली आहे। नेमकं त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, झेडपी भरती आणि पेसा भरती या संदर्भात माहिती आहे। पेसा भरती स्थगित करण्यात आलेली आहे। तर पहा, जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, आरोग्यसेवकाच्या परीक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या आहेत। आता आचारसंहिता लागू झाली असून पुढील 2 महिन्यापर्यंत परीक्षाबाबत कुठलाही निर्णय होणार नाही। स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागल्यामुळे पुढील 2 महिन्यांपर्यंत परीक्षाबाबत कुठलाही निर्णय जो आहे तो होणार नाही। त्यामुळे परीक्षेला आता जून महिन्यानंतरच मुहूर्त जो आहे तो मिळणार आहे। कालच पोलीस भरती संदर्भात देखील एक महत्त्वाची अपडेट आहे की जून नंतरच पोलीस भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहेत। आणि त्याचप्रमाणे झडपीच्या ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत त्या संदर्भातही जून नंतरच या भरतीला मुहूर्त लागणार आहे, अशी माहिती इथं दिसत आहे। ग्रामसेवकाच्या 161 तर आरोग्यसेवकाच्या 474 जागांची भरती होणार असून दोन्ही मिळून 56,764 उमेदवारांचा जीव जो आहे तो टांगणीला लागलेला आहे। मागील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदभरती होणार होती, मात्र वेगवेगळ्या प्रकारची कारणं देऊन पदभरती शेवटी त्यांनी रद्द केलेली होती, त्यांना रद्द करावी लागलेली होती। मध्यंतरी राज्य सरकारने पुन्हा जिल्हा परिषदेची पदभरती करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील 875 पदं भरण्यास मान्यता दिली होती, तर परीक्षेची जबाबदारी IBPS कंपनीला दिलेली होती। तर इथं पहा, 2019 देखील माहिती दिलेली आहे। 2019 मध्ये जी झडपीची भरती होती ती अगोदर आचारसंहितेमुळे लांबणीवर गेली, त्यानंतर पुन्हा त्यांना विविध कारणे देऊन थेट ही भरती जी आहे ती रद्द केलेली होती। आता देखील पहा, बऱ्याच दिवसापासून ही भरती लांबणीवर पडत आहे। पुन्हा एकदा त्याला आचारसंहितेचं कारण मिळालेलं आहे, पण 2019 प्रमाणे जिल्हा परिषदेची ही पदभरती रद्द होणार नाही। याचं कारण काही एक्झाम झालेले आहेत, काहींचे निकाल लागलेले आहेत, काहींचे निकाल राहिलेले आहेत आणि काही परीक्षा ज्या आहेत त्या बाकी आहेत। त्यामुळे ज्या उर्वरित 4 संवर्गाच्या परीक्षा आहेत त्या होणार आहेत, परंतु त्याला थोडा वेळ लागत आहे, एवढंच आहे।
परीक्षा रद्द होणार नाहीत, हा मुद्दा लक्षात घ्या. परीक्षा होणार आहेत आणि या परीक्षा घेण्याची जबाबदारी जी आहे ती IBPS कंपनीला दिलेली आहे. या जाहिरातीनंतर एकूण 88,753 उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले होते. त्यानुसार पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या पदांच्या भरतीला स्थगिती आली, तर उर्वरित पदांची जी परीक्षा आहे जवळपास आटोपल्या होत्या. त्यात 9 संवर्गातील पदांचा निकाल लागला असून त्यातील 22 वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्तीसुद्धा झालेली आहे. असे असताना पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक या भरतीचा जो पुढचा टप्पा आहे लेखी परीक्षा हा प्रलंबित आहे. उमेदवारांकडून या भरतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पेसा क्षेत्रातील जागांबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आलेली आहे. असे असताना परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी उमेदवारांनी केलेली होती. महाराष्ट्रातील उमेदवारांनी मंत्रालयात जाऊन मंत्र्यांशी चर्चा करून संपर्क करून वेळापत्रक जे आहे ते जाहीर करावे या संदर्भात मागणी केली होती. तसंच महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून देखील त्या अधिकाऱ्यांनी देखील डायरेक्ट निवडणूक आयोगालाच आचारसंहितेदरम्यान परीक्षा घेण्याची परवानगी मागितलेलं एक पत्र दिलेलं होतं, परंतु त्यावरही सकारात्मक निर्णय आलेला नाही. याचाच अर्थ असा आहे की ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत त्या कधी होणार आहेत, तर आता 2 महिन्यानंतरच या परीक्षांना मुहूर्त मिळणार आहे. पेसा भरती संदर्भात पेसाची जी केस पेंडिंग आहे, या पेंडिंग केसचा जो पुढचा टप्पा आहे, पुढची जी सुनावणी आहे ती होणार आहे 9 एप्रिलला आणि त्यानंतर मग पेसाचा जो निर्णय असणार आहे तो स्पष्ट होणार आहे. तर झेडपीच्या भरती संदर्भात ही महत्त्वाची अशी अपडेट होती. ज्या काही शासन स्तरावरून जिल्हा परिषद भरतीच्या एक्झाम संदर्भात अपडेट येतील त्या तुम्हाला टेलिग्रामला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. परत भेटू. धन्यवाद.